रूप पाहता लोचनी
पाहतालोचने सुख झाले हो साधने रूप पाहतालोचने सुख झाले हो साधने पाहतालोचने सुख झाले हो साधने रूप पाहतालोचने सुख झाले हो साधने सुखरूपाची जोडी म्हणून विठ्ठली आपडी बहुत सुखरूपाची जोडी म्हणून विठ्ठली आपडी सुखरूपाची जोडी म्हणून विठ्ठली आपडी बहुत सुखरूपाची जोडी म्हणून विठ्ठली आपडी हो हो तो विठ्ठल देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे धर्माचे करणे पाखंड खंडन पाखंड खंडन हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे विज वाढवावे नाम विज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम अतीष्ण उत्तरे तीक्ष्ण अति घेऊनी पान फिरे अति घेऊनी पान फिरे हाती घेऊनी पान फिरे हाती घेऊनी पान फिरे हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे का हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही फिड फाड नाही गुड भाड नाही फिड मने सान खोर मने सान खोर तुझा भले साना खोर तुझा भले साना खोर हेची आम्हा करणे आम्हा करणे हेची आम्हा करणे बाबे नाम बाबे नाम वाढवावे नाम हरी जय जय हरी जय
हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय 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 हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि हरि जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि जय 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 विठ्ठल पार्वती जय 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 जय
करले पाखंड घणी करले पाखंड खंडन करले पाखंड खंडन येते आम्हा करले कामा येते आम्हा करले कामा येते आम्हा करले कामा येते आम्हा करले कामा करले पाखंड खंडना करणे पाखंड खंडना करणे पाखंड
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भाड तुका मने सान थोर, हेच आम्हा करणे काम,
बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन जय श्री राधे पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदा पूज्य तेजस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य गीते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गणात भूती जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा
विनंती माझे पंढरीनाथा हे परसावी विनंती माझे पंढरीनाथा गरुडिया कर चरणी ठेवी तो माता देवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा हे परसावी विनंती माझे गरुडिया कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा गरुडिया कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायको फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा शरण शरण जणवंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास सुबटा विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका मने सान थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा आणि अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची ताकद सांगणारा भगवान परमात्म्याचं कार्य संतांचं कार्य आमचा उद्धार आमचा अवतार कशासाठी झाला या अवताराची फलप्राप्ती सांगणारा जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा जगद्गुरु तुकोबरांना वेदसूज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ म्हटलं जातं ते देहुनिवासी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा ज्यांनी पाचवा वेद म्हणजे गाथा निर्माण केला ज्यांच्या नामचिंतनानं देहुगावचे रस्ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचे एवढं सामर्थ्य ज्यांच्या नामचिंतनात होतं ज्यांचं नाव ऐकल्या क्षणी यम सुद्धा थरथर 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 कापायचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम एवढी ताकद एवढं श्रेष्ठत्व ज्यांच्या नामचिंतनात होतं ते जगद्गुरु तुकोबरा साक्षात ईश्वराच्या सुवर्ण जडीत मुकुटातून गळून पडलेला हिरा म्हणजे तुकोबरा आहे विठ्ठल त्याच जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय लक्ष देणे का अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मोजे नवनाथ नगर अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सातारा सांगली ते सातारा असल्यामुळे वाटलं जिल्हा सांगली आणि या ठिकाणी चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातलं इको थोडा कमी करा आणि अखंड हरिनाम सप्ताहातलं आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प योगायोगानं का होईना पण माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं हे माझं परमभाग्य समजतो विठ्ठला
जगद्गुरु तुकोबराय त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमन सोहळा व त्रय तपपूर्ती सोहळा आणि महाशिवरात्रीचा सुंदर असा योग आणि त्यानिमित्त आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वा जवळजवळ 3 तप तुम्ही पूर्ण केली. किती? इको थोडा कमी करा, एक शेवटच्या पॉइंटवर इको ठेवा, अगदी बारीक. हॅलो 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 हॅलो. बस विठ्ठल लक्ष देऊ नये का? 3 तप तुमची पूर्ण झाली. किती? 3 तप. एक तप किती वर्षाचं? बोलत चला, किती वर्षाचं? 12 वर्षाचं. 12 वर्षाचं एक तप. अशी किती तप झाली तुमची? 3 तप. मग जवळ किती वर्ष? 12 त्रिक 36 वर्ष. तपपूर्ती होणं साधी सोपी गोष्ट नाही महाराज, लक्ष देऊ नये का? मी भरपूर ठिकाणी सांगतो. काही ठिकाणी सप्त्या चालू झाले. संगम महाराज सप्त्या चालू झाले. पहिल्या वर्षी काय सांगावं, सप्त्याला आनंद आहे. एवढा भव्य दिवस सप्ताह, एवढा भव्य दिव्य सप्ताह. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार सप्त्याला, नामवंत कीर्तनकार. एवढा मोठा सप्ताह महाराज. 5 एकरात मंडप आहे. किती एकरात? 5 एकरात मंडप आहे. एवढा मोठा सप्ताह झाला, एवढा मोठा सप्ताह झाला महाराज. सप्ताह झाल्यावर कार्यकर्ते मंडळींना विचारलं, बाबा पहिल्या वर्षीचा सप्ताह कसा झाला? कार्यकर्ते मंडळींनी सांगावं, महाराज नुसता जाळ झाला. काय झाला? नुसता जाळ. सप्त्याचा जाळ झाला. बरं, नुसता जाळ झाला. पहिलं वर्ष कसं बसं गेलं. पुढचं वर्ष आलं महाराज. पुन्हा कार्यकर्ते मंडळी गावात देणगी गोळा करायला निघाले. पण पहिल्या वर्षी जेवढा सपोर्ट होता तेवढा दुसऱ्या वर्षी राहिला. आता पहिल्या वर्षी जाळ झालाय, मग दुसऱ्या वर्षी काय होणार? दुसऱ्या वर्षी सुद्धा सप्ताह झाला महाराज. काय सांगावं, आजूबाजूच्या 4-2 जिल्ह्यातले कीर्तनकार सांगितले सप्ताह बऱ्यापैकी झाला. आणि सप्ताह झाल्यावर पुन्हा कार्यकर्त्यांना विचारलं, बाबा आता कसा सप्ताह झाला? त्याने सांगितलं, महाराज नुसताच धूर निघाला. पहिल्या वर्षी काय झालं? नवनाथ नगरकर, पहिल्या वर्षी काय झालं? जाळ झाला. दुसऱ्या वर्षी नुसता धूर निघाला. तिसऱ्या वर्षीचा सप्ताह आला. हीच कार्यकर्ते मंडळी पुन्हा दारात गेली, वर्गणी मागायला लागली. महाराज माणसांनी दारच लावायला चालू केलं. काय सांगावं, कार्यकर्ते मंडळीने दारात पोचावं, आतनं आवाज यावा, आमचे हे रानात गेलेत. ह्यांचे हे रानातनं 7 दिवस आलेच नाहीत महाराज. सप्ताह संपला पण बिचाऱ्यानं काय ऊसाची दारी मोडली. 7 दिवस काय रानात आले नाहीत महाराज. कसा बसा सप्ताह पार पडला. मग आमच्यासारखे 4-2 कीर्तनकार जवळजवळचे रोहित महाराज बरं सांगितल्यानंतर मग कार्यकर्ते मंडळीने विचारलं, बाबा या वर्षीचा सप्ताह कसा झाला? म्हणले, महाराज पहिल्या वर्षी जाळ झाला, दुसऱ्या वर्षी धूर निघाला आणि ह्या वर्षी नुसतीच राख. नाही म्हणले काय सप्त्यात महाराज. तिसऱ्या वर्षी सप्त बंद पडलं काही गावाचं. तिसऱ्या वर्षी सप्त बंद पडलं. पण तुमचं भाग्य महाराज, काही गावांचे 3 वर्षात सप्ते बंद पडले, पण तुमचे 3 तप पूर्ण झाली. ही ताकद तुमच्या गावात आहे. सोपी ताकद नाही. 3 तप पूर्ण करण्याला सुद्धा अधिष्ठान महत्वाचं आहे, ताकद महत्वाचे, भगवंताचा आशीर्वाद महत्वाचा आहे आणि लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. तोपर्यंत असे उत्सव घडत नाहीत. विठ्ठल आणि तिसऱ्या तपातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मसारख्या पामाराच्या वाट्याला यावी. महाराज वास्तविक पाहता कीर्तन हरिभक्ती पारायण भाऊसाहेब महाराज पवार निमसोडकरांचं होतं, पण वास्तविक पाहता महाराज पोहोचू शकले नाहीत. काही अडचण होती त्यांना, त्यामुळं मला हरिभक्ती पारायण आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि ज्यांनी अखंड रहिवासी नाही पण सुंदर अशी संस्था या ठिकाणी उभी केली. महाराज खऱ्या अर्थानं या मुलांवर एका बापासारखं एका आईसारखं प्रेम महाराजांनी करावं आणि त्यांच्या माध्यमातून आज ही मुलं महाराष्ट्रभर कीर्तन करतायत. मी भरपूर वेळा सांगून गेलो असेल, लक्ष देऊ नये का? घरातलं महिला मंडळ एक पोरग संभात दिवसभर पोर रहिवाशी असल्यासारखी महाराजांच्या घरी आहेत. शाळेत जायचं, पुन्हा दप्तर टाकायचं, पुन्हा महाराजांच्यात यायचं, हरिपाठ करायचा, काकडा करायचा, कीर्तनाचं चिंतन घ्यायचं, सगळं काही करायचं महाराज. आणि एवढी सुंदर मुलं कीर्तन करतायत. आमचे रोहित किती कीर्तनकार महाराजांनी घडवले. ही साधी सोपी तयार होत नाहीत, संस्थेत तयार होत नाहीत, पण या ठिकाणी मुलं तयार करावी याच्यासारखा परमार्थ नाही महाराज.
वाटावा. संस्था चालवणं सोपी गोष्ट तुम्हाला वाटत असेल, संस्था चालवणं, संस्थेचं संस्थापक बनणं लय सोपं आहे. कधीतरी आमच्या हरिभक्तीपर्यंत गणेशजी महाराज डांगेना विचारा संस्था सांभाळायचा ताप काय असतो. हे सोपं सांगू, सोपं लक्ष देऊ नये का. विज्ञानाची प्रगती आम्हाला सांगते एका बाजूने ऊसाची मोळी घाला, दुसऱ्या बाजूने साखर बाहेर पडेल. कारखान्यात काय होतं, काय होतं बोला ना ए पुरुष मंडळ, काय होतं कारखान्यात. एका बाजूने ऊसाची मोळी आणि दुसऱ्या बाजूला पोत लावायचं आणि साखर बाहेर. बरोबर आहे का चुकीचं आहे. विज्ञानाची प्रगती आम्हाला सांगते अरे एका बाजूने ऊसाची मोळी घाला, दुसऱ्या बाजूने साखर बाहेर पडेल. विज्ञानाची प्रगती आम्हाला सांगते एका बाजूने ऊसाची मोळी घाला, दुसऱ्या बाजूने साखर बाहेर पडेल. आमच्या वारकरी संप्रदायाची प्रगती आम्हाला सांगते गावातला अवकळ पोरग वारकरी संस्थेत घाला, अरे दुसऱ्या बाजूने कीर्तनकार पोरग बाहेर पडेल. ही ताकद वारकरी संप्रदायाची. साधी सोपी ताकद नाही महाराज. एरिया गबाळ्याचे काम इथं यायचं, संस्थेचं संस्थापक, पोरांना शिकवायचं, पोरं मोठी करायची, ही साधी सोपी गोष्ट नाही महाराज. आणि हरी महाराजांच्या माध्यमातून आज हे कार्य महाराष्ट्रभर चालतंय. साधी सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी त्याग लागतो, याच्यासाठी संघर्ष लागतो, याच्यासाठी संयम लागतो. त्याच्याशिवाय अशा संस्था उभ्या राहत नाहीत. विठ्ठला असं लक्ष देऊ नये का. वा वा ह्याचा आवाज चांगला आहे राव. विठ्ठल तोंड बारीक असल्यावर बोलताच येत नाही महाराज. ती मोठ्या तोंडाची सवय लागली. लक्ष देऊ नये का महाराज. परमार्थ खूप मोठा आहे. आणि महाराजांच्या माध्यमातून आज ही संस्था उभी राहिली. पुनश्च एक वार महाराजांना धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून कसं का होईना या गावात येण्याचा योगाला आनंद वाटावा. महाराजांना धन्यवाद देतो. तद पद्धतीने या ठिकाणी गायनाची गोडसाद करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तीप्राण संजयजी महाराज उपाळेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटावा. महाराजांना धन्यवाद देतो. तद पद्धतीने या ठिकाणी गायनाची गोडसाद करणारे हरिभक्तीप्राण मोहन महाराज करवडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटावा महाराज. वास्तविक पाहता नाव त्यांचं पक्वा झालंय पण ते गायन करतायत बरं. सुंदर अशी भगवान परमात्म्याची साधना. इथं असं माणसानं असावं कसं ऑलराऊंडर. एखाद्या वेळी नाही बुवा आला तर कीर्तन करायची बी तयारी ठेवली पाहिजे तुम्ही. हे ताकद आहे महाराज परमार्थाची. त्यांना धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नारायण महाराज, सुंदर असं व्यक्तिमत्व, गोड ज्यांनी पहिलीच चाल गायली महाराजांच्या मागे ते आमचे नारायण महाराज असतील. त्यांना धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण संगमजी महाराज, सुंदर असा मृदुंग ज्यांच्या माध्यमातून वाजवला जातोय. आणि मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की पंढरपुरात ज्यांचा मृदुंग वाजल्यावर फक्त वारकऱ्यांना नाही, टाळकऱ्यांना नाही, कीर्तनकारांना नाही, तर साक्षात पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचण्याचा मोह आवरू नये एवढं सुंदर व्यक्तिमत्व. अतिशय सुंदर मृदुंगाची थाप. भले भले कीर्तनकार ज्यांच्या मृदुंगाच्या थापेवर नाचावे संगम महाराज. महाराजांना धन्यवाद. तद पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज मला आनंद वाटावा. वेळात वेळ काढून माझ्यासाठी महाराज उपस्थित राहिले. दोन्ही महाराज काय सांगावं. आता कीर्तन करायलाच एवढा मोठा दबाव आहे. एक सोडून 10-15 कीर्तनकार आज कीर्तनाला आहेत. काय मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आनंद वाटावा महाराज. हरिभक्ती पारायणचे प्रतिमेशजी महाराज. आणि सांगू महाराज, परत सांगतोच आता महाराज. लक्ष देऊ नये का. सोनी टीव्हीवर जो नवीन येणारा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. लक्ष देऊ नये का. सोनी टीव्हीवर जो आता नवीन कार्यक्रम येतोय महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्या महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार या सोनी टीव्हीवरच्या मालिकेसाठी सांगली जिल्ह्यातनं 1 नंबरनं महाराजांची निवड झाली. वास्तविक पाहता आजच महाराजांना त्याचं लेटर सुद्धा मिळालं. आणि महाराजांचं मला वाटतं 1-2 तारखेला ऑडिशन सुद्धा पहिल्या राऊंडसाठी, पहिल्या फेरीसाठी देहू या ठिकाणी आहे. सुंदर अशी भगवान परमात्म्याची सेवा आहे. भगवान परमात्म्याचा खूप सारा परमार्थ त्यांच्या ठाई आणि त्याच परमार्थाच्या माध्यमातून असते इथपर्यंत पोहोचते. खरंच प्रथमेश महाराज मित्र असावा, तुमच्यासारखा मित्र असावा आमच्या रोहित महाराजांसारखा. कारण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. महाराज मित्र पाहिजे बरं.
असं लक्ष देऊ नाही का मित्र असा असावा. महाराज आज ही मंडळी कीर्तन करायत बरं का. आमचे रोहित महाराज कीर्तन करायत, आमचे प्रथमेश महाराज कीर्तन करायत, पण वेळात वेळ काढून आज माझ्या कीर्तनासाठी ते उपस्थित राहिलेत. ही साधी सोपी गोष्ट नाही महाराज. ह्याच्यासाठी मैत्री तेवढी स्ट्रॉंग. आमच्या हरिभाऊ महाराजांची मैत्री काय महाराज, मैत्री अशी मैत्री असावी लागते महाराज. तोपर्यंत ही माणसं जोडता येत नाही. आमचे प्रथमेश महाराज, आमचे रोहित महाराज, आमचे संगम महाराज, आमचे हरिभक्तीपरायण गुरुदत्त महाराज माझ्यासोबत आलेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद, आनंद वाटावा. या ठिकाणी असणारी महाराजांची संस्था, मोठमोठे कलाकार या समोर कीर्तनात बसलेत. महाराज सर्वांच्या नावाचा परिचय नाही. आमचे बाबा गोड हार्मोनियम वाजवला त्यांना धन्यवाद. जे आत्ता वाजवत आहेत त्यांना धन्यवाद. जे विनेकर आहेत त्यांना धन्यवाद. ज्या दादांची सिस्टीमाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांचा मंडप आहे त्यांना धन्यवाद. ज्यांचं आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी सौजन्य आहे ते श्री लालासो भानुदास मोरे त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून गोड असं संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण चाललंय. काय नाव दादा आपलं? जाधव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असं चित्रीकरण कार्यक्रमाचं या संपूर्ण कीर्तनाचं ज्यांच्या माध्यमातून चाललंय त्या दादांना धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सुदर्शन महाराज देवखिंडेश ना, हां अगदी बरोबर, परवा बघितलं महाराज. आणि आमचे सुदर्शन महाराज कीर्तन करायचं आहेत ना, सुंदर असं कीर्तन करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित असणारा सगळा समुदाय, आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला यावं, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचे आभार मानतो. चुकून एखादा राहिला असेल कानाला हात लावून सगळ्यांचे आभार मानून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठला आणि याच कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी 5वा विधी म्हणजे गाथा निर्माण केला. ज्यांच्या नामचिंतनानं देवगावचे रस्ते विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. एवढं सामर्थ्य ज्यांच्या नामचिंतनात होतं ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्याच तुकोबारायांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंगाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं कार्य, संतांचं कार्य, देवाचं कार्य, आम्ही जे कार्य करतोय, आम्ही कोणतं कार्य करायला हवं ते कार्य सांगतायत. धर्माचे पालन, थोडा इको द्या आता. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबाराय सांगतायत आमचा अवतार धर्माचं पालन करण्यासाठी झालाय. धर्माचं जागृती, धर्माचं संरक्षण करण्यासाठी आमचा अवतार आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पण हे धर्माचं पालन करत असताना आम्हाला काय करायचंय? पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे. करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन झालं पाहिजे. धर्माचं पालन करत असताना धर्मातलं पाखंड, त्याचं खंडन आम्हाला करायचंय. हेची अम्मा करणे काम, हेच आम्हाला काम आहे. याच्यापेक्षा वेगळं मी काम काहीच करत नाही. हेची अम्मा करणे काम. बीज वाढवावे, मग अजून काय करायचंय? नामाचं बीज वाढवायचंय. लक्ष देऊन का? तुकोबारायांचं नामचिंतन मी तुम्हाला सांगितलं. रस्ते विठ्ठल विठ्ठल बोलायचे. आपल्या कीर्तनाचा नियम आहे. जे जे कीर्तनात बसलेत ना, हातानं टाळी मुखानं देवाचं, चला बोलत चला, हातानं टाळी मुखानं देवाचं नाव, आणि आपल्या कीर्तनात बोलायचं. गप कुणी बसायचं? सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला माहित असेल महाराज. खोटं बोला पण असलं शिकवाय आलाय का बुवा तिकडून? पण बोलायचं, टेन्शन घ्यायचं नाही महाराज. येत नसताना नुसतं हो करायचं, पण करायचं. टेन्शन घ्यायचं पण बोलायचं, म्हणजे कीर्तनातलंच बोलायचं, बाहेरचं बोलायचं नाही. नाही नाही महाराज, चांगलंच कीर्तनातलं बोलायचं. मग बोलत असताना हातानं, चला बोलत चला, हातानं मुखानं कुणाचं? देवाचं. हातानं टाळी वाजवायची, मुखानं देवाचं नाव घ्यायचं. कारण मुखी नाम हाती टाळी, महापापे करू होळी, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मुखात जन देवाचं नाव घेतलं त्याला हातात मोक्षाची प्राप्ती झाली. मुखात भगवान परमात्म्याचं नाव आलं पाहिजे, कारण देवाच्या नावात ताकद आहे. किती ताकद आहे? जळतील पापे
नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्माची पाप जाळण्याची ताकद देवाच्या नावात आहे. कुणाच्या? देवाच्या. मग हातानं टाळी वाजवली, मुखानं नाव देवाचं नाव घेतलं, तुमची काय जळणार? बोला काय जळणार? काय? पाप. म्हणजे तुम्ही पापी आहे का? नाही महाराज. पण दुर्लक्षितरित्या डोळ्याच्या माघारी जी काही पाप घडली असतील, मग दुर्लक्षितरित्या म्हणजे कोणती हो? की भगवान परमात्म्याचं नामचिंतन मोठे म्हणून तुकोबाराय म्हणतात, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. देवाच्या नावाचं बीज वाढवायचंय, देवाचं नाव आम्हाला वाढवायचंय. महिला मंडळ लक्ष देऊ नये का? तुमचा आनंद आहे. आता भरपूर संख्या पुरुषांची सुद्धा महिलांची, पण जिथं जिथं जाईल ना रोहित महाराज, या बिचाऱ्यांची संख्या लय असती हो. आणि खरं सांगू, दिवाळीपासून प्रथमेश महाराज जास्त संख्या झाली यांची. का झाली? 7,500 आलेत ना अकाउंटवर दिवाळीला. या वर्षीच्या या दिवाळीच्या अगोदरची दिवाळी कशी होती पुरुष मंडळ? ह्या तुमच्या दारात तुमच्या समोर यायच्या म्हणायच्या, हो यंदाच्या दिवाळीला मला 1000ची नको पण 500ची तरी साडी घ्या हो, 500ची तरी घ्या. पण यंदाच्या दिवाळीला झालं उलट, 7,500चा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचा परिणाम असा झाला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी या बिचारी तुमच्याकडे आली, म्हटली बाजारात चला, तुम्हाला बोट लावेल तो शर्ट मी घेते, तुम्ही घासा भांडी. कागदपत्र गोळा करता करता दाजी झालं बेजार. दाजी कागदपत्र गोळा करता करता दाजी झालं बेजार. महिला मंडळाला दिवाळीला मिळालं 7,500. तुम्ही बसा बोंबलत विठ्ठल. यांनी बी टेन्शन घ्यायचं का? यांना तर काय कमी आहे महाराज. मोदीचे 6, मुख्यमंत्र्याचे 6, 6 दुने 12, दणकाच पैशाचा. असो महाराज, जसं मिळालेत ना शासनाचं पैसे तसं हातानं टाळी मुखानं देवाचं नाव महाराज, नाही तर सगळ्या योजना बंद पडल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. तुकोबाराय मला सांगतात महाराज, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन आहे, धर्माचं पालन आहे. आणि हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आमचा अवतार कशासाठी झाला? आम्ही काय केलं? या जगाच्या या सृष्टीच्या पाठीवर येऊन आम्ही काय केलं? तर धर्माचं पालन केलं. मग धर्म कोणता? सगळ्यात पहिला प्रश्न, कोणता धर्म? प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं आणि जो वाचवला त्याचं नाव धर्म. प्रभू रामचंद्रांनी कुणाला मारलं? रावणाला मारलं आणि जो वाचवला त्याचं नाव धर्म. भगवान श्रीकृष्णांनी कंसाला मारलं, जो वाचवला त्याचं नाव धर्म. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि कौरवांना संपवण्याची ताकद अर्जुनाला दिली, त्याचं नाव. युद्ध कुणाचं होतं? कौरवांचं. बोलत चला, कौरवांचं पांडवांचं. पण कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध असलं तर वास्तविक पाहता युद्ध कुणाचं होतं? धर्माचं आणि अधर्माचं. धर्माचं आणि अधर्माचं. का? मग देवाचा अवतार कशासाठी आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनं विनाशायञ्च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, जड जीव जन याचा उद्धार संत. धर्माचं रक्षण, धर्माचा उद्धार देव आणि संत. लक्ष देऊ नये का? कुरुक्षेत्राचं रणांगण आणि त्या कुरुक्षेत्रांच्या रणांगणावर युद्ध चालू होतं. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध आहे, धर्माचं अधर्माचं युद्ध आहे. एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. आणि त्या 5 पांडवातला एक पांडव ज्याचं नाव अर्जुन आहे, ज्याला पार्थ म्हटलं जातं. आणि असा असणारा अर्जुन नावाचा तो धनुर्धर आणि ज्याच्या रथाचं सारथ्य स्वतः भगवान परमात्मा करतोय. भगवान परमात्मा अर्जुनाचा रथ चालवतोय, सांगतोय अरे अर्जुना बोल मी काय करू आता. आणि समोरच्या अर्जुनाला माझा देव विचारतोय काय करू. आणि अर्जुन सांगतोय देवा एक काम कर, मला माझ्या विरोधात कोण उभा एवढंच बघायचंय. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन उभा कर. घोड्याचा लगाम खेचला, रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध आला, रथ उभा राहिला. अर्जुनानं पांडवांकडे पाहिलं, 4 पांडव एका बाजूला उभा आहेत, त्यांची थोडीशी सेना आहे. आणि इकडं
पुढं पाहिल्यानंतर त्याला दिसलं अरे माझ्या विरोधात जे उभे आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून माझेच आहेत रे, माझेच बंधू आहेत, माझेच काका आहेत, माझेच पुतणे आहेत, माझेच गुरु आहेत, सगळे माझेच आहेत रे. मग यांच्या विरोधात मी लढू कसा आणि यांना मारू कसा? आणि असं म्हणून अर्जुन धनुष्य टाकून दिलं, गुडघे टेकून देवाच्या समोर बसला आणि देवाला अर्जुन याचना करू लागला, देवा हे देवा कळतंय का तुला रे देवा, मी कुणाला मारायला निघालोय देवा, हे माझेच आहेत रे, हे जगाच्या कुणी वेगळे नाहीत देवा, ज्यांना मी मारणार आहे ते माझेच आहेत, मी यांना मारू कसा रे देवा, नाही मला मारायला जमणार. धनुष्य टाकून दिलं, गुडघे टेकून बसला अर्जुन देवाच्या समोर, देवाला याचना करू लागला, देवा मला मरण दे देवा, पण मला हे करायला सांगू नको. काय अर्जुनाची अवस्था आहे गीतेत सांगितलं जातंय, सिदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपतुच्च शरीरे मे रोमहर्षच जायते. माऊली खूप गोड वर्णन करतात, देके देह कापत तोंडसे कोरडे होत, विखळता उपजत गात्रांसीही, विखळता आली, अपंगत्व आलंय, संपलंय देवा माझं, मी मेलो तरी चालेल पण आता मात्र लढणार नाही. आणि मग अर्जुन गुडघे टेकून बसला आणि देवाला सांगितलं, देवा आता काय करायचं ते कर रे देवा, मला मरण दे पण मी यांच्याशी लढणार नाही. मग देवाच्या डोक्यानं विचार केला, देवानं युक्ती काढली, कारण तो चतुर आहे, चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, तो चतुर आहे माझा भगवान परमात्मा. देवानं विचार केला, अर्जुन जर लढला नाही रे, अर्जुनच लढला नाही, समोरच्या कौरवांना जर मारलं नाही तर अधर्माचा नाश कसा होणार, धर्माचा विजय कसा होणार, धर्माचा विजय झाला पाहिजे ना, अधर्माचा नाश झाला पाहिजे. मग त्या समोरच्या अर्जुनानं देवाला सांगितलं मी लढू शकत नाही. देवानं विचार केला आणि मग माझ्या भगवान परमात्म्यानं त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्या समोरच्या अर्जुनाला काय सांगितली, जोरात बोला, काय सांगितली? गीता. गीता का भगवद्गीता हो? चला बोल अंग तशी शाबास, ती काय बी समजायचं तुमचं तुम्हीच ठेवा. माणसांना शॉर्ट फॉर्म वापरायची लय सवय लागली हो. योग सांगू प्रथमेश बुवा, एका तासाची महाराज आमची कीर्तन युट्यूबला पडतात हरिबुवा, पण युट्यूबवरची एका तासाची कीर्तन कुणी बघत नाही, पण 30 सेकंदाची रील्स टाकाव, 30 सेकंदाची रील्स अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल होती. ताकद महाराज 30 सेकंदात आहे. विठ्ठल सगळं काही शॉर्ट झालंय, सगळं शॉर्ट झालंय. मग देव बी हुशार आहे महाराज, देवानं माणसाचं बी आयुष्य शॉर्ट केलंय. पूर्वीच्या माणसाने किती आयुष्य होतं, पण आता काय अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय. देव बी हुशार आहे महाराज. देव म्हणतोय तू सगळं शॉर्ट करतोय ना, तू पूजा शॉर्ट करतोय, तू वारी शॉर्ट करतोय महाराज, 21 दिवसाची वारी तू एका दिवसातच पूर्ण करतोय. देव बी हुशार, देव म्हणतो तुझं बी सगळं शॉर्ट करतो. देवानं आयुष्य सुद्धा माणसाचं शॉर्ट केलंय. काय म्हणायचं? श्रीमद भगवत गीता. श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ किंवा श्रीमद भगवत गीता भगवान परमात्म्यानं अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितले. काय वाचवला? काय वाचवला? धर्म. तो धर्म, त्या धर्माचं रक्षण आहे. 18 अध्याय 700 श्लोकाची भगवत गीता समोरच्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगावी. आणि संजयानं उच्चारलेला शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्द्रोहा नीतिरमतिर्ममः. अरे जिथं धनुर्धारी असणारा साक्षात अर्जुन आहे, जिथं साथ करणारा सारथी भगवान परमात्मा विजय तिथंच आहे. एवढा शब्द आणि एवढा शेवटचा श्लोक अर्जुनानं धनुष्य उचवलं, अधर्माचा नाश केला आणि धर्माचा विजय झाला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अभंगाचं पहिलं. धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नामाचं बीज वाढवायचंय हेच आम्हाला काम पण धर्माचे पालन करायचंय तुकोबारायणी ज्ञानोबारायणी नाथ बाबांनी नामदेव रायणी धर्माचं पालन केलं अरे भागवत धर्माची भगवी पताकी अटके पार नेऊन ठेवण्याचं काम माझ्या संतांनी केलं माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी केलं साधी सोपी गोष्ट नाही मला सांगा धर्म कोणता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जो विष्णूला मानतो जो विष्णूची पूजा करतो जो विष्णूला प्राप्त आहे विष्णू विष्णू आणि फक्त विष्णू ज्याच्या हृदयात वास करतोय म्हणजे देव ज्याच्या हृदयात वास करतोय त्याच्यापेक्षा वेगळा धर्म नाही महाराज लक्ष नाही का धर्माचं पालन पण कोण असावा तो विष्णूला मानणारा असावा बरं काय सांगितलं याच्यात शब्दात खोचकताय बरं खोचकताय शब्दात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म मग वैष्णव धर्माची पताका कोणत्या रंगाची अगदी बरोबर आहे जोरात बोला चला कोणत्या भगव्या अगदी बरोबर वैष्णव धर्माची पताका भगव्या रंगाची बरोबर आहे इथपर्यंत विषय वारकरी संप्रदाय जी पताका घेऊन जातो वारीला रंग कोणता भगवा रंग बरोबर आहे बर ठीक आहे जी पताका कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान परमात्म्याच्या त्या अर्जुनाच्या रथाला होती ज्याच्यावर मारुती राया स्वार होते रंग कोणता होता भगवा भगव्या रंगाची पताका मग ती भगव्या रंगाची पताका कोणत्या धर्माचे कोणत्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म पण इथपर्यंत ठीक आहे पण आज भगव्या धर्माची पताका जे घेऊन जात आहेत ते हिंदू खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला महाराज वैष्णवांचा धर्म जो विष्णूला मानतो तो वैष्णव आणि त्याच्या माध्यमातून ज्या धर्माचं रक्षण होतं ते धर्माचं रक्षण तुकोबाराय सांगतात ते धर्माचं रक्षण आम्हाला करायचंय इथं दुमत नाही कोणतंच इथं फक्त विष्णूची पूजा आहे हेची विष्णूची महापूजा फक्त विष्णूची महापूजा ज्याच्या माध्यमातून घडते तो धर्म त्याचं रक्षण करण्यासाठी आमचा अवतार आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम खूप ताकद आहे महाराज अभंगात साधी सोपी नाही अभंग सहजासहजी विस्तारला जात नाही एवढी मोठी ताकद अभंगात आहे महाराज तुकोबारांच्या मुखात येणाऱ्या प्रत्येक अभंगात ताकद आहे महाराज आमच्यासारखे किती येतील आणि किती जातील महाराज पण आतापर्यंत तुकोबारांच्या अभंगाचा ज्ञानोबारांच्या ओव्यांचा अर्थ कुणालाच सापडला नाही विठ्ठल हे झालं धर्माचं पालन समजलं धर्माचं पालन कशासाठी का धर्माचं पालन झालं मग धर्माचे पालन पुढचा शब्द काय करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करायचं पण धर्मात असणाऱ्या पाखंडाचं खंडन करायचं पाखंड तेवढं बाहेर काढायचं वडून पाखंड ठेवायचं नाही जिबात पाखंड म्हणजे काय सोपं सांगू सोपं लक्ष देऊन का कुंभमेळा तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल पाहिला का टीव्हीवर कुंभमेळा पाहिला महाराज पण त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून इतके काही प्रकार घडायला लागले म्हणजे जे खरे साधू आहेत ते बाजूला राहिले महाराज आणि जे तिथं नौटंकी करायला गेले होते तेच पुढे यायला लागले बरोबर आहे का चुकीचं आहे तेच टीव्हीवर दिसायला लागले मग ते काय पाखंड आहे पाखंड आणि त्याचं त्या पाखंडाचं खंडन करायचंय बरं सोपं सांगू कोणाला लागणार नसलं तर सहज बोलून जातो फक्त पटपट पटपट उत्तर द्यायची अंगात येणं माणसाच्या अंगात देव येतो का सोर्द्या माणसाच्या अंगात काय येतो देव येतो मग अंगात येणं खरं आहे का खोटं आहे क्या बात आहे इकडून उतरलं खोटं आहे मला म्हणतं तुमचं काय मत आहे म्हणावं नेहमी आमच्यातल्याच असतात काय सांगू बुवा तुला मी एक सांगू ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे प्रथमेश महाराज ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जो दररोज जाऊन देवाची पूजा करतोय दररोज मंदिरात बसतोय दररोज त्याला आळवतोय अरे त्याच्या स्वप्नात सुद्धा देव येतोय त्याच्या अंगात येणं आम्ही मान्य करू शकतो 100% त्याच्या अंगात देवाला असेल पण जो कधी देवळात नाही ज्याच्या गळ्यात कधी माळ नाही ज्याच्या हातात कधी टाळ नाही ज्याला कधी दिसलं देवाळ नाही आणि असल्याच्या अंगात जर यात्रेलाच यायला लागलो तर म्हणावं का त्याच्या अंगात देवाला आहे ह्याला सोमवार कळला नाही रविवार कळला नाही गुरुवार कळला नुसतं खांडखुंड असल्याच्या अंगात देवाला आम्ही म्हणू का ह्याच्या अंगात देवाला ते काय पाखंड आहे पाखंड करणे पाखंड खंडन याचं खंडन करायचंय एका ठिकाणी यात्रा होती बरं एका ठिकाणी यात्रा होती महाराज काय होतं यात्रेचा सोहळा मोठा आणि पालखी भगवंताची मंदिराच्या बाहेर आली एका बिचारीच्या अंगात आलं तिचा नवरा तिच्या बरोबर होता ती बिचारी लागली टना टना ठना 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 उड्या मारायला
ती लागली उड्या मारायला आणि ती जशी उड्या मारायला लागली महाराज काय सांगावं उड्या मारता मारता माग नवरं होतो आणि ही जोरात ओरडली बाळा. आता बाळानं गप्प बसावं ना ती बाळ मागणं म्हणतंय बोल आई. काय सांगावं ते बिचार लागली उड्या मारायला आणि काय भक्ताला ही देन भक्ताला ती देन यश देन. ती लागली उड्या मारायला आणि उड्या मारता 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 तिच्या कमरला पैशाचं पाकिट होतं ती पडलं आणि जसं पाकिट पडलं महाराज आईला कळलं पाकिट पडलंय. ती बिचारी उड्या मारता मारता नवऱ्याकडे फिरली उड्या मारता मारताच म्हणायला लागली खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा. आईला दिसलं ना पाकिट पडलेलं खाली काय पडलंय बघा. आता ही बिचारी बी गप बसून हे बिचार त्याला कळलं पाकिट पडले कोडवरड होता रोहित महाराज. तो खाली वाकलं त्यानं पाकिट उचलून खिशात घातलं तिनं परत दणका लावला खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा. हो हो महाराज याला कळलं पाकिट खिशात घातलं हे तिला म्हणतोय ही त्याच्या पुढचं ती म्हणली ना खाली काय पडलंय बघा हे म्हणतंय उचलून घेतलंय चला उचलून घेतलंय. विठाला हे अंगात कोण आलाय अंगात कोण आलाय देवाला दिवी आली मग देवाला दिवीला बरं कळलं पाकिट पडलंय म्हणून. अरे ज्याचा देहावर ज्याचा हे राहत म्हणजे काही देहावर अधिकारच राहत नाही महाराज. देहावरनं जो निघून जातो ज्याला देहाचं काहीच कळत नाही खऱ्या अर्थानं देव त्याच्यात आला म्हणून समजावं. विठाला देव अंगात येण्यासाठी देव भेटण्यासाठी माणसाच्या देहावरचा अधिकार संपावा लागतो. ह्या देहावरचा अधिकार तुकोबारांची अवस्था काय माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. अरे काय खातो आम्ही कासया सांगावे आम्ही काय खातोय सुद्धा आम्हाला कधी कळत नाही. तुकोबारांचे शब्द आहेत महाराज साधी सोपी गोष्ट नाही. मग देहावरनं जावं लागतं तेव्हा देव प्राप्त होतो पण देव प्राप्त होण्यासाठी देहावरनं जावं लागतं. विठ्ठल करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन आहे पाखंड बाहेर काढायचे मग पूजा कुणाची करायची आम्ही कुणाची भक्ती करायची कुणाचं नाव घ्यायचं. अरे जो पंढरपुरात बसलाय ना त्याचं नाव घ्या ना त्या विठोबाचं नाव घ्या. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्या प्रभू श्रीरामांचं नाव घ्या कोणत्याही देवाचं नाव घ्या फक्त देवाचं नाव घ्या. पंढरपुरात बसलाय ना महाराज कुठं आहे पंढरपूर हे पंढरपूर कुठं आहे जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर एक धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया भोजन मागाया
एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. कोण आहे विठू पाटील बसलाय तिथं महाराज आणि तो कोबाराय म्हणतात हेची अम्मा करणे काम. त्याच्या नामाचं बीज आम्हाला वाढवायचं बीज वाढवावे नाम. भगवान परमात्म्याचं नाव साधं सोपं मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मुखाशी. हा मृत्यू लोकी एक नगर आहे आणि त्या ठिकाणी असणारा तो पंढरपूरचा विठोबा बसलाय महाराज. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. हा आणि असं असणारा पंढरपूर आणि ती पंढरपुरी नगरी आणि तिथं असणारा माझा देव आणि तुकोबाराय म्हणतात त्या देवाचं नाव बीज वाढवावे नाम. त्या देवाच्या नावाचं बीज वाढवायचंय त्याचं नाव वाढवायचंय. मग त्याच देवाचं नाही महाराज कोणी हरी म्हणा कोणी कृष्ण म्हणा कोणी राम म्हणा कोणी ज्योतिबा म्हणा काही म्हणा फक्त देवाचं नाव घ्या. कुणाचं नाव फक्त देवाचं नाव घ्या. लक्ष देऊन एका 5वीचा वर्ग चालू होता. 5वीचा वर्ग चालू होता आणि 5वीच्या वर्गात समोरचे गुरुजी विद्यार्थ्यांना सांगत होते बाळांनो अरे राम शब्दात खूप मोठी ताकद आहे. राम म्हटल्यानंतर माणसाचे पाप बाहेर पडतात. पाप काय होतात बोलत चला ना बोलत बोलत कीर्तन कळतंय ना तुम्हाला. बरं तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का बोलत चला ना. आता मला पण खरंच जायचे बरं 9 रेणावीला कार्यक्रम आहे. पटपट पटपट बोलत चालायचं. तुम्हाला बोलता येतं ना मग पटपट बोलायचं. राम म्हटल्यानंतर पाप आता एकदा राम म्हणा बरं सगळ्यांनी जोरात रा रा. काय झालं बेंबीला ओढ लागली इथनं हवा सगळी तोंडावाटे बाहेर आली की नाही. म्हणजे ज्यावेळी इथं ओढ लागली ना इथं शरीरात जी एवढी पाप पोटात तुमच्या साठलीत ना तेवढी सगळी राम म्हटल्यावर बाहेर राम म्हटल्यावर पाप बाहेर पडतात. मध्येच एक पोरग उठलं आणि पोरग गुरुजीला म्हणाला गुरुजी राम म्हटल्यानंतर पाप जर बाहेर पडत असतं तर मला सांगा मच्छी काय गरज आहे. काय चुकीचं बोललं का पोरग. राम म्हटलं तर जाऊन जातं मच्छी काय गरज आहे. महाराज पोरं काय विचारतील सांगता येत. एक वर्ग असा चालू होता 7वीचा आणि एक पोरग 3 वर्ष एकाच 7वीच्या वर्गात. शाळेचा पहिला दिवस पोरग काय पुढे जायला तयार नाही. गुरुजी वैतागलं. गुरुजी म्हणला अरे राम्या कळतं का तुला अरे 3 वर्ष झालं एकाच वर्गात बसलाय तुला माहितीये का तुझ्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू अजून इथंच. ते पोरग आपलं गप उभं राहिलं पोरानं गुरुजींकडे पाहिलं आणि ते पोरग बघता बघता गुरुजींना म्हणते गुरुजी बरोबर आहे तुमचं. माझ्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तुम्ही म्हणताय मी अजून इथंच. पण गुरुजी तुम्हाला माहितीये का तुमच्यापेक्षा कमी वय असताना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तुम्ही अजून इथंच. काय महाराज अशी खतरनाक पोरं सापडतात. परवा असंच कीर्तनाला निघालो. कीर्तनाला जाता जाता सकाळी 10 ते 12 वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि जाता जाता गावाच्या बाहेर आलो आणि गावाच्या बाहेर एक शाळा होती. मला खूप भूक लागली. एक पोरग शाळेत जाताना दिसलं. मी त्याला हाक मारला ए बाया इकडे येतो का रे. पोरग जवळ आलं. म्हणलं अरे खूप भूक लागली मला काहीच खाल्ले ना रे. कीर्तनच नाही येताना तुमच्या गावात माझं कीर्तन आहे म्हणे. तुम्ही महाराज आहे का म्हणे हो. मग म्हणले महाराज काय हवंय तुम्हाला. म्हणले आईनं डब्यात काय दिलंय. पोरग म्हणलं पुरणाची पोळी. म्हणलं देतोस का रे मला. मला देतो की महाराज. त्यानं डबा काढला माझ्या हातावर ठेवला. एक पुरणाची पोळी मी गप्पा गप्पा खाल्ली महाराज. डबा मिटला पोराच्या हातावर दिला आणि बाळ्याला विचारलं बाळ्या आईनं जर विचारलं यातली पोळी कुणी खाल्ली तू काय सांगणार रे. म्हणलं महाराज सांगेन ना काहीतरी कशाला टेन्शन घेताय बरं तू काय खाणार. म्हणलं भात खाईन शाळेतला. मग म्हणलं यातली पोळी कुणी खाल्ली. आईला काय उत्तर देणार. मला सांगेन ना काहीतरी. नाही बाळ्या सांग आईला काय सांगणार. मला वाटलं पोरग म्हणाल महाराजांना खाल्ली कीर्तनकारांना खाल्ली. मी म्हणलं काय खाणार सांग ना बाळ्या काय खाणार सांग ना. पोरग वैतागलं मला म्हणते महाराज आईनं जर लईच विचारलं तर सांगेन कुत्र्यानं खाल्ली म्हणून. कुणी तुम्ही रावा हसतय. मला 2 कान लांबडे 4 पान 1 शिपूट झालं जाग्याव महाराज. पोर काय बोलतील नियम. ही पोरग शान होतं बरं शान होतं पोरग. राम म्हटल्यानंतर पाप बाहेर जातात. मग मची काय गरज आहे पोरानं विचारलं आणि समोरच्या गुरुजींनी दिलेलं उत्तर आहे का राम शब्दातली ताकद सांगून जाईल तुम्हाला. समोरच्या गुरुजींनी त्या समोरच्या पोराला उत्तर दिलं बाबा राम म्हटल्यानंतर पाप बाहेर जात असतील पण त्या पापांना स्वतःची जागा सोडवत नाही. ती पाप पुन्हा परत माणसाच्या शरीरात येण्याची शक्यता असते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही म म्हणता ना म म्हटल्यानंतर तोंड मिटलं जातं पाप तिथंच अडकली जातात. राम शब्दाची ताकद ती पुन्हा आत येत नाहीत म्हणून राम म्हणायचंय. म्हणून रामाच्या नावाचा गजर करायचाय. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. माणसाचं आयुष्य एकदाच आहे. पुन्हा नाही. आत्मा अमर आहे
पण देह एकदाच आहे हो. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे. माणसाचा देह एकदाच आहे महाराज. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापुन शोषयति मरुताः. हा अनादि नित्य सिद्धो निरूपादि विशुद्ध म्हणून शस्त्रादि छेदून घडेया. हा प्रलयोदके नापलवे अग्नि दाहोन संभवेते तमहा शोषून प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्य सिद्धू अचूळ हा परमार्थू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा कोण? आत्मा. चैतन्य नाथी. चैतन्य म्हणजे आत्मा आहे. तो अमर आहे महाराज. देह जातो. देह प्रत्येकाचा पडणार आहे. कुणी जागायला आलेलं कुणी जागायला आलेलं नाही. सगळी मरणार आहेत महाराज. सगळी आमचे प्रथमेश महाराज सांगतात महाराज सगळी मरणार आहेत. कुणी इथं राहायला आलेलं प्रत्येकाला मरायचंय महाराज. पण मरताना असं मरावं तुम्ही मेला ना कमीत कमी 25 वर्ष तरी माणसांनी तुमचं नाव चांगलं म्हणून काढावं. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमने मरण्याची फेर उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती हा उत्तमची उरे कीर्ती मागे. तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे काय पूर्ण असतं तू कीर्तनात. ही लहान आमच्या महाराजांचीच आहेत ना. क्या बात आहे महाराज. हा पोरं इथं येऊन नाचली पाहिजेत आपली. इथं लक्षात येते का तुम्हाला? लक्षात. धर्माचे पालन करायचं असेल संस्कृती जपावी लागेल. संस्कृती महाराज. आपली पोरं लहान असताना आपली पोरं कीर्तनात नाचली पाहिजेत. हरिपाठात तल्लीन झाली पाहिजेत. एखादं पोरग सप्तेच्या पारायणाकडे यायला लागलं की आजी मागणं ओरडते बाळ्या तिकडं जाऊ नको तिकडं गेल्यावर बुवा गुत्ती होतो. कशात? त्यांना माहिती हरिभाऊ महाराज लगेच त्याचा कार्यक्रमच लावणार गळ्यात माळ घालून. डायरेक्ट पोरग कीर्तनकारच. पुन्हा सुटीच नाही महाराज. माझी मागणं ओरडते महाराज. पण तिला माहित नाही तुझं पोरग आत्ता सप्त्याकडे गेलं तर चांगलं आहे ना तर म्हातारपणी तुझी विल्हे वाटच. विठ्ठल इथं पोरग नाचलेलं चालत नाही. वरातीत पोरग नाचलं की आई म्हणते बघ माझं वाघाचं पिलू कसं नाचतंय. कुणाचं पिलू? वाघाचं पिलू. म्हणजे त्याचा बाप कोण? वाघ. आता वाघ रातच्या 10ला येतो तिडबडत. वाघाची परिस्थिती महाराज सरळ आहे का? सरळ वाघाचं. एक सांगेन बाबा विषय आला म्हणून सांगतो महाराज. आयुष्यात काही करा. आयुष्यात काही करा फक्त एक गोष्ट आयुष्यात करू नका ती म्हणजे व्यसन. आणि त्यातल्या त्यात दारूचं व्यसन आयुष्यात कधी करू नका महाराज. दारूचं व्यसन करणाऱ्या दारुड्याची परिस्थिती पाहिल्यावर खरंच महाराज डोळ्यात पाणी येतो. अख्खा समाज त्याला नावं ठेवत असतो. कुणीही टिंगल उडवतो. 10 वर्षाचं पोरग त्या दारुड्याच्या जवळ जातं. महाराज त्याचा शर्ट वडेल. त्याला काय म्हणेल. त्याला शिव्या देईल. त्याला एखादा दगड मारेल. काय अवस्था आहे दारुड्यांची महाराज. खरं डोळ्यात पाणी येतं ती अवस्था बघून. मी एक सांगेन अरे दारुड्याच्या घरची कधीतरी परिस्थिती बघा. दारू पिणाऱ्या माणसाची महाराज. दारूपायी बिचारा अख्खं घर विकतं. घराला पत्रा ठेवत नाही हो. बायकोला साडी नसते. पोरांना कधी शाळेत जायला कपडे नसतात महाराज. राग येऊ द्या तुमचा. राग येऊ द्या. माझा राग येऊ द्या. पण एक सांगेन महाराज एखादा जर दारू सोडणार असेल ना आपल्या आजच्या कीर्तनात एखादा दारुडा आला म्हणला ना महाराज तुझ्या आजच्या कीर्तनात मी दारू सोडतो महाराज. हा फाकड्या त्याच्या पायावर लोटांगण घ्यायलाच तयार आहे. आयुष्यभर जेव्हा तो दिसेल ना महाराज त्याच्या गळ्यात माळ नसू द्या हरिभाऊ पण आपण पाया पडेन त्याच्या त्यानं दारू सोडली म्हणून. खूप वाईट आहे दारूचं व्यसन महाराज. खूप वाईट आहे. लक्ष देऊ नये का यातनं बाहेर पडावं. व्यसन असं असावं की देवाला आवडावं महाराज. दारूचं व्यसन देवाला आवडत नाही. मग व्यसन कोणतं करावं? अरे भगवान परमात्म्याच्या नावाचं व्यसन करा. नावाचं देवाच्या नावाचं व्यसन करा. अरे व्यसन असं करू नका जे सकाळी केलं रात्री उतरेल. अरे व्यसन असं करू नका जे सकाळी केलं रात्री उतरेल. व्यसन करताना असं करा जे एकदा केलं देवाच्या नावाचं आयुष्यभर उतरेल.
लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष वाटाळे वाज वाटाळे एकदा चालेल लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात ताकद आहे ते आम्हाला सुद्धा तो कोबराय जे सांगतात ते कळलं पाहिजे म्हणून सगळे समोर बसलेले हात वर करा चला आपापले चला सर्वांनी हात वर करा हात त्या भगवान परमात्म्याकडे हात वर करा आणि त्याच्या नावाचा गजर सर्वांनी करायचा एक टाळी वाजवायची एक टाळी हळूहळू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि बोल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ते घेतलं का सगळ्यांनी देवाचं नाव हे घेतलं का चला चला वेळ नाही लवकर संपवायचं घेतलं का देवाचं नाव बरं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला हात वर करायला मी लावले खाली करायला कोणी सांगितले तुम्ही हुशार आहे महाराज जे बुवा नाही सांगत ते तेवढं करता महाराज देवानं बुवानं सांगितलं देवाचं नाव घ्या हातानं टाळ माणसं ग अशी अशी करत बसते हाताला हात चिकडला तरी ते काय महाराज अवघड परिस्थिती गोड देवाचं नाव घेत चला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत चला देवाच्या नावात ताकद आहे देवाचं नाव घेतलं पाहिजे जास्ती काही सांगणार नाही तुकोबाराय पुढच्या चरणात जाऊन सांगतात महाराज काय सांगतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे या समाजात अशी माणसं आहेत महाराज जी चांगल्या माणसाला समाजात टिकू देत नाहीत बरोबर रोहित महाराज चांगल्या माणसाला समाजात टिकू देत नाहीत महाराज काही माणसं अशी आहेत सध्या समाजात एक भयंकर मोठा रोग आलाय रोग 2 वर्षापूर्वी कोणता रोग होता समाजात 2 वर्षापूर्वी कोरोना पण सध्या समाजात असा रोग आलाय रोहित महाराज कोरोनापेक्षा खतरनाक आहे आणि त्या रोगाचं नाव आहे दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून जळणे दुसऱ्याचं चांगलं न बघवणे दुसऱ्याचं चांगलं झालं की माणसाला बघवत नाही त्यानं ट्रॅक्टर घेतला ह्याची अर्धी भाकरी कमी झाली दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून त्याच्यावर जळणे पण जी माणसं दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून त्याच्यावर जळतात ना बाबा रे त्यांना एकच सांगेन दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून जळण्यापेक्षा कधीतरी ज्याचं चांगलं झालंय त्याच्या पाठीवर हात ठेवा कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर द्या अरे भगवान परमात्म्याच्या दारात तुमच्या सुद्धा कार्याची दखल घेतली जाईल एवढी ताकद त्यात आहे चांगलं वागा चांगलं
बोला, चांगलं जगा. मग चांगल्या माणसांना तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. बाण घेऊन फिरावंच लागतं. आम्हा कीर्तन करणं तेच आहे महाराज. आम्हा कीर्तन करणारे लोक काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. एक जण मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कीर्तनात कंबरच का बांधता? मग त्याला म्हणलं आता काय नरडं बांधू का? काय माणसं विचारतील सांगता येत. काही माणसं प्रश्न विचारतात. काही म्हणलं पंढरपुरात विठोबाचं मंदिर पडून रुक्मिणी मातेचं मागं असं का? असं का बरं का? म्हणलं त्याला म्हटलंय मोठं शास्त्र आहे. म्हणलं नाही, मला कुठलं शास्त्र? काहीतरी तुम्ही सांगता, त्याला शास्त्र नाही. पंढरपूरच्या विठोबाचं रुक्मिणी मातेची भांडणं झाली, मग विठोबा पुढाला रुक्मिणी माता मागं राहिली. असली माणसं उत्तर. पण त्याला तीक्ष्ण उत्तर आहेत ना महाराज आमच्याकडे. अरे ते तसं शास्त्र नाही. त्याला सांगितलं शास्त्र त्याला मोठं आहे. अरे ती तुझी घरची रुक्मिणी आहे का भांडायला मागं थांबायला? त्याला शास्त्र असं आहे महाराज. त्याला एकच विचारलं, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जेव्हा टू व्हीलरवर तू बसतो, टू व्हीलरवर, आणि तुझी रुक्मिणी तुझ्या बरोबर असते, तेव्हा तुझी रुक्मिणी कुठं बसते? कुठं बसते? मागं बसते ना, मागं टू व्हीलरवर. अलीकडची मागं बसते का पुढं बसते तीच कळत नाही महाराज. हेल्मेट कुणी घातलाय प्रश्न पुढच्याला पडतो. सांगू, टू व्हीलरवर बसताना रुक्मिणी कुठं असते? मग टू व्हीलरवर बसताना जर तुझी रुक्मिणी माग असेल, तर जगाचा गाडा चालवताना माझ्या पांडुरंगाची रुक्मिणी कुठं असायला पाहिजे? रुक्मिणीला पांडुरंगाने सांगितलं, ए रुक्मिणी, अगं संतांनी माझ्यासाठी माझा स्वतःचा संसार सोडला. या संतांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावले, संसार त्यागलाय त्यांनी. मला सुद्धा माझा संसार सोडावा लागेल, तुला मागं थांबावं लागेल, मला पुढे जावे लागेल. म्हणून रुक्मिणी मागण पांडुरंग पुढे आहे. तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. मग असं झाल्यानंतर नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, विठ्ठल विठ्ठल नाही भीडभाड, तुका म्हणे सान थोर. नाही भीडभाड. हे करत असताना धर्माचं पालन, धर्माचं रक्षण का भीती बाळगायची गरज नाही महाराज. अरे खुले आम छाती ठोकपणे धर्माचं कार्य करता आलं पाहिजे. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करता आलं पाहिजे, कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन घ्यायची अम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माच्या पालनासाठी, धर्माच्या रक्षणासाठी संत आहेत. एवढंच तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून सांगतात. बस अभंग संपला, लक्ष देऊन एका हृदयाचे कान करा. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा धर्माचं पालन करणाऱ्या संतांचा, भगवंताचा अवतार सांगतात. पण या महाराष्ट्राच्या मातीत 16व्या शतकात एक राजा असा झाला, ज्या राजानं जन्माला येऊन धर्माचं रक्षण केलं. काय नाव होतं राजाचं? बसलेली मंडळी, काय नाव होतं? छत्रपती शिवाजी महाराज नाव होतं त्या राजाचं. ज्या राजानं देव वाचवला, ज्या राजानं देश वाचवला, ज्या राजानं धर्म वाचवला, त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजा. पण तो राजा कसा जन्माला आला माझा छत्रपती शिवाजी राजा? हृदयाचे कान करा. काय ताकद होती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची? काय ताकद होती माझ्या राजाची? धन्य धन्य शिवाजी राजा श्रो. पाणी दोष मुगला पादनी, पाणी दोष मुगला. गडविलास स्वराज्याचा इतिहास, गडविलास स्वराज्याचा इतिहास, गडविलास स्वराज्याचा इतिहास, गडविलास स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक बिडे गगनास, जी जी जी. कीर्तीचा डंक बिडे गगनास, जी जी. कीर्तीचा डंक बिडे गगनास, जी 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 जी. टाळ बारीक, टाळ टाळ. महाराज, माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म होण्या अगोदर महाराष्ट्राच्या मातीची अवस्था काय होती? बारीक बारीक.
एका बाजूने मोघल, एका बाजूने निजाम, एका बाजूने आदिल या महाराष्ट्राच्या मातीला पोखरत होते. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. कन्या बांडपोरी घरातनं ओढत दिल्या जात होत्या, बलात्कार केले जात होते. काय अवस्था आहे महाराष्ट्राच्या मातीची. कुठून तरी 4-5 हशी यायचे, घरातली स्त्री फराफरा ओढत घराच्या बाहेर काढली जायची, बलात्कार केला जायचा, तुकड्या तुकड्या उडवल्या जायचे. काय अवस्था आहे महाराष्ट्राच्या मातीची. आणि त्याच वेळी 7 महिन्याच्या गरोदर असणाऱ्या राजमाता जाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या. आणि या राजमाता जाऊच्या कानी एक बातमी पडली. बातमी, ती बातमी अशी होती, राजमाता जाऊच्या वडील लखोजी जाधव आणि राजमाता जाऊचे 3 भावंड यांची निजामाच्या भर दरबारात कत्तल करण्यात आली, तुकडे उडवले गेले. अरे स्वतःच्या बापाच्या 3 भावंडांचे निजामाच्या भर दरबारात तुकडे उडवले गेले. आणि गोष्ट ज्यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना कळली, काय अवस्था झाली असेल मातीची. तळपायाच्या मस्तकाला गेली, डोळ्यातनं घळा 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 पाणी येत आहे. राजमाता जाऊनचं हृदय कळवळून उठले बापासाठी, रयतेसाठी, भावासाठी, हिंदू धर्मासाठी. कळवळल्या राजमाता जाऊ, अरे भगवंता काय कमी पडलं रे आतापर्यंत माझ्याकडून तुला. स्वराज्याची पिळवणूक केली जाते, तरण्या बांडपोरी घरात ओढत नेल्या जातात, बलात्कार केले जातात, शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते. अरे कुठून तरी गणिम येत आहे, आप्तजनांच्या सुखियांचे तुकडे तुकडे उडवले जात आहेत. देवा काय कमी पडलं. काय अवस्था आहे राजमाता जाऊनची. डोळ्यातनं पाणी येत आहे, डोळ्यातनं येणारं पाणी गालावर आलंय, गालावर. आणि गालावर येणारं पाणी राजमाता जाऊन सांगतोय, जिजाऊ ए जिजाऊ रडू नकोस ग जिजाऊ, रडू नकोस. तू रडलीस ना, तू रडलीस ना, तुझ्या पोटाला येणारा मुलगा सुद्धा रडकाच जन्माला येईल. जिजाऊ रडू नकोस. राजमाता जाऊन स्वतःचं पाणी डोळ्यातलं आसू आपली पदरानं पुसावी. पावलं शिवाई देवीच्या मंदिराकडे ओढलीत. एक 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 पाऊल टाकत 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 राजमाता जाऊ शिवाई देवीच्या मंदिरात आले. आणि शिवाई देवीच्या मंदिरात आल्यावर काय सांगावं राजमाता जाऊनचा तो अवतार. राजमाता जाऊ समोरच्या शिवाई देवीला विचारतात, माते ए माते काय कमी पडलं सांगशील का माते. काय अवस्था आहे महाराज. राजमाता जाऊनच्या प्रश्नाचं उत्तर शिवाई देवीकडे नाही. शिवाई देवी तटस्थ पाहते. आणि मग राजमाता जाऊनी शिवाई देवीचा, त्या भवानी देवीचा, त्या अंबाबाईचा गोंधळ घातलाय, गोंधळ. होते गाम को गुथे, 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 होते गाम को गुथे. कोल्हापूरच्या अंबाबाई गोंधळाला ये, कोल्हापूरच्या अंबाबाई गोंधळाला ये, माहूरगडने नुका गोंधळाला ये, माहूरगडने गोंधळाला ये, तुळजापूर भवानी गोंधळाला ये, तुळजापूर भवानी गोंधळाला ये, वणीची सप्तशृंगी गोंधळाला ये. होते गाम के गुथे, होते गाम के गुथे, होते गाम के गुथे. कामक्रोध मकरा मारा तुझा रुक्माई चौरा, रुक्माई चौरा तुझा रुक्माई चौरा हो. रुक्माई चौरा, रुक्माई चौरा, तुझा रुक्माई चौरा, तुझा रुक्माई चौरा. आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे 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 गोंधळी. उदे 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 महाराज. राजमाता जाऊन शिवाई देवीचा गोंधळ घातला आणि शिवाई देवी समोर पदर पसरलाय, पदर. लक्ष देऊ नये का राजमाता जाऊ काय मागतायत शिवाई देवीला. समोरच्या शिवाई देवीला राजमाता जाऊचं मागणं आहे, माते ए माते
तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दर्या खोऱ्यातून हिंडेल एक एक मावळा गोळा करील आणि स्वराज्याचं तोरण बांधेल. माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो समोरून येणाऱ्या बाईला आई म्हणेल. माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो या मोगलांचा म्लेच्छांचा नाईनाट करेल माते. आणि माते ए माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवेल असा पुत्र तुला माझ्या पोटी जन्माला घालावा लागेल. काय सांगावं राजमाता जाऊनच्या मागणीचा परिणाम झाला. बघता 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 दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 आणि शिवनेरी किल्ल्यावरनं राजमाता जिजाऊंच्या गृहात एका लहान लेकराची किलकारी आली आणि ती किलकारी ऐकू आल्यानंतर साऱ्या गडावर गडबडा झाला. काय गडबडा? अरे आला आला अरे आला मोगलांचा काळ आला. माझ्या जिजाऊंची पुण्याई आज आली अपराला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. 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 काय सांगावं छत्रपती शिवाजी राजा जन्माला आलाय. राजा कसा जन्माला आलाय राजा? शिवनेरीवर शुभ जन्मला. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. स्वराज्य स्थापनेसाठी ज्ञान केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाती. भगवतो हाती स्वराज घडवण्यासाठी स्वराज घडवण्यासाठी आई भवानी आई शिवाई आशीर्वाद हो पाठी. आई आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे क्षत्रिय कुलवंश सिद्धेश्वरेश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. धनराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हिशम्मा करणे काम बीज वाढावे नाम तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीडभाड तो कामने सानथोरे हिशम्मा करणे काम बीज वाढावे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदन जगद्गुरु तुकोबार यांचा होता. अभंगाच्या माध्यमातून जे काही चांगलं सांगितलं असेल ते माझ्या गुरूंचं, जे काही चुकीचं वाटलं असेल ते माझं मला परत करा. झालेले कीर्तन रूपी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, गुरुदैवत ज्योतिबाराच्या चरणी, माझ्या गुरुवर हेरभक्तीपारायण अरुण महाराज अडसूळ, माझ्या गुरुवर हेरभक्तीपारायण आझाद महाराज गुजर दोघांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या माध्यमात इथे येण्याचा योगाला ते आमच्या हरिभाऊ महाराज असतील, महाराजांना धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून सेवेचा योगाला महाराजांना द्यावे तेवढे थोडे त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपारायण प्रथमेशजी महाराज असतील, आमचे रोहितजी महाराज, आमचे संघ महाराज, आमचे गुरुदत्त महाराज, त्यानंतर सगळीच कलाकार गायनाचार्य मंडळी सगळ्यांनाच मोहन महाराज असतील, संजय महाराज असतील, सर्वांना धन्यवाद. ज्या दादांची गोड सिस्टीम होती त्यांना धन्यवाद. ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं त्यांना धन्यवाद. समोर बसलेला अखंड जनसमुदाय सर्वांना धन्यवाद. तुम्ही सगळेजण आज गोड आला, गोड उपस्थित राहिला, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. पुन्हा शेकवार झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल चला विठ्ठल चला. नाही उच्चारीला अधिकार मुकामणी ज्ञानेश्वरा रका पायापैकी करा.